नमस्कार आणि होकार तुमका आयच्या या खाशेल्या कार्यावळीत गोवा कनेक्टान आम्ही असे विषय आदळटा जे विच आर व्हेरी इम्पॉर्टंट टू गोवा अँड गोवन्स. आणि गोवा इज अ व्हेरी यंग स्टेट. यंग म्हटले काय ताजे एम्बिशन्स एस्पिरेशन्स येता आणि जेन्ना असे आमी विषय घेता तेन्ना एम्प्लॉयमेंट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. एम्प्लॉयमेंटाचेर जेन्ना उलयता तेन्ना बरेचदा आमी गव्हर्मेंट सर्वीस आमकां मेळची अशें आमी धोरण घेवन चलता, बट ते सगळ्यांक गव्हर्मेंट सर्वीस मेळप इज व्हेरी डिफिकल्ट. प्रायव्हेट सेक्टर आसा बट तो परत सर्वीस सेक्टरान पडटा. अशा टायमार आमी स्वता आमचे बॉस कशे जावं शकता हाजेर आमी ऑलवेज फोकस करता. अँड वेन यू से दिस देर आर सो मेनी गोवन ब्रँड्स, गोवन एंटरप्रिन्युअर्स हू मेड इट व्हेरी बिग इन गोवा. आणि गोंयान रावनूच हे सगळें केलां, केटरिंग टू गोवन कस्टमर्स. तुमकां तांचे सक्सेस रेशो कसो आपल्याक इनकॉर्पोरेट करू शकता, हे बेस्ट वे इज टू हॅव दॅट फ्रँचायझी. अशाच प्रकारचो विषय आम्ही तुमच्या मुखार मांडटा आणि आमच्या बरोबर आसा अ व्हेरी रिनाउंड गेस्ट डॉक्टर समीर कुंकळकर हू हेड्स अंबिका फ्रेश. सर, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग अस ऑन व्हेरी शॉर्ट नोटीस. हांव जाणा तुम्ही खूप बिझी आसा. यू आर रिचिंग टू वन ऑफ युअर मे बी वन ऑफ युअर मायलस्टोन. आणि अशा वेळार तुम्ही आमकां टायम दिलो आणि इंटरव्यू केलो. हांव गोंयकारांक आवर्जून सांगपाक सोदता की हो इंटरव्यू आवर्जून पळया, बिकॉज हातांतल्यान तुमकां खुबशी म्हायती मेळटली आणि तुम्ही जे आमी म्हटले की तुम्ही स्वतः बॉस जाऊ शकता, दुसऱ्यांच्या कडे नोकरी न करता स्वतः बॉस जाऊ शकता आणि स्वतः आपलो एक करियर करू शकता. सर, फर्स्ट ऑफ ऑल अंबिका फ्रेश हे नाव वेगळे ओळख करून दिवपाची गरज ना. सगळ्या गोंयकारांनी ऐकला, सगळ्या गोंयकारांनी ताचो आस्वाद घेतला. ह्या जर्नी बद्दल तुम्ही कितें सांगीन दिसता? हाजी जर्नी स्टार्ट जाली 1918 माझो डॅडी लेट श्री कांता रामा कुंकळकर हाणें एक स्मॉल शॉप स्टार्ट केलें आणि तो ताजेर नाल्ल विकतालो आणि स्लोली मीठ जे खड्याचें मीठ आसा तें मीठ विकतालो ताजेर. ओके, त्या टायमाचेर ताका मिठकार म्हणटाले. आनी ताणें हो बिझनस स्टार्ट केलो आनी स्लोली एका दिसा तेन्ना पोल्ट्री म्हणटा ती नाशिल्ली. ओके, कोणाकडेन जर आसा जाल्यार घरान ते कोंबड्यो आसताल्यो. तर तेन्ना तांतयां विकपाक स्टार्ट केलीं. पयले दिसा ताणें म्हाका सांगिल्ले प्रमाणे की पयले दिसा ताणें एक 30 तांतयां विकलीं. ओके, आनी ताका बरें दिसलें की आपूण एक न्यू प्रॉडक्ट लॉन्च केला इन 1918. तेन्ना पोल्ट्री म्हणटा तो वेवसाय नाशिल्लो. ती ताणें विकली, ताका बरें हॅप्पीनेस जालें. दुसरे दीस ताणें 300 तांतयां हाडलीं आनी ताका रातभर न्हीद पडली ना की 300 तांतयां आपूण विकतलो कसो काय म्हणून, लोक घेतले काय ना म्हणून. जशें नव्या एंटरप्रिनराक फियर आसता की आपूण बिझनसान वचून सक्सीड जातलो काय ना, तशी ताजी फियर आशिल्ली अशें ताणें सांगलां. आनी ताणें ती दुसरे दिसा विकली ती आनी तसो बिझनस वाडत गेलो. मडगांवान ताणें एक स्मॉल म्हणजे एक 2 बाय 2 स्क्वेअर फिटाच्या कावंटरा वयल्यान किओस्क म्हणटा किंवा गाडो म्हणटा ताजे वयल्यान ताणें स्टार्ट केली. पूण ताजें एक जें खास्य आशिल्लें की ही वॉज व्हेरी हार्ड वर्कींग आनी लोकांक सर्वीस प्रोवायड करपाक ताका केन्नाच तो फाटी सरनाशिल्लो. आनी ताणे कारणान हो बिझनस ताजो वाडत गेलो. आनी जशें आमी 5वेक 6वेक जशें पावले, ताणें आमकां एक शिस्त लायली की सकाळीं तुमी स्कुलान चला आनी सांजे दुकानाचेर येवपा जाय, बिकॉज हो बिझनस तुमी कंटिन्यू करपा जाय. आनी ते टायमाच्यान म्हणजे समवेर इन 90s आमी ते हांव आनी म्हाजो भाव आमी हाफ डे शिकून हाफ डे दुकानार वचप, कित्याक बिझनस शिकपा जाय बिझनस सायड. आनी ताकाय ताजो हेल्प जातालो, ताकाय रेस्ट मेळटाले त्या कारणान. आनी आमची हें पावल ह्या बिझनसान एंटर जालें. आनी जशें ग्रॅज्युएशन कंप्लीट करतकूर हांवें ह्या बिझनसान एंट्री मारली आनी ते टायमा आमी हाजेर ब्रँडींग हो ब्रँड बिल्ड करपाची स्टार्ट केलें. तेन्ना हो ब्रँड जो आसा अंबिका चिकन नांवान फेमस जालें. आनी म्हाका एक प्रावड फील जाता की जे चिकन म्हणटा हें रिटेल गोंयान आमी इंट्रोड्यूस केला फर्स्ट. ओके, आतां जशें तुमी खूब जाण पळोवपाक शकतले, पूण हाजें मूळ आमी सुरवात केल्ली. आनी समवेर इन 1998-99 ज्या टायमा गोदरेज चिकन लॉन्च केलें तांच्यानी इंडियेन, आनी आमी गोंयान तितकें चिकन मेळनाशिल्लें जितकी आमकां डिमांड आसा. सो आमी ताजें चिकन सुरवात केली
आणि पुरा इंडियेन आमी एक द बिगेस्ट रिटेलर म्हणून आमकां ताणें अवॉर्डूय दिलो फॉर कन्झिक्युटीव 3 इयर्स. ओके, तुम्ही जेन्ना वडिलांकडच्यान हो बिझनेस घेतलो, टेक ओव्हर केलो, फुडें तुमचे त्या पर्यंत कितको ताचो व्याप आसलो वेन बिफोर यू टेकिंग ओव्हर ऑफिशियली? ओके, आमी जे आशिल्ले साऊथ गोवान वेल इस्टाब्लिश जाल्ले. ओके, वेल इस्टाब्लिश जाल्ले, बिझनस वाडटालो, हॉटेल सप्लाय किंवा मार्केट सप्लाय ही आमची चालू आशिल्ली. ओके, आनी वेल इस्टाब्लिश जाल्ले, नेम ऑलरेडी फेमस जाल्ले. ओके, अंबिका नेम ऑलरेडी फेमस जाल्ले, पूण बिझनस ऑर्गनायज नाशिल्लो. म्हणजे तो स्केल करपाची पद्दतीन नाशिल्लो, हो स्थायीक एका जाग्याचेर करपाचो असो आशिल्लो. आणि इन 2005 आमी सेकंड शॉप आमचे ओपन केले. सेकंड शॉप म्हणजे जे 80 and 2005, सो ऑलमोस्ट 25 वर्सां नंतर आमी सेकंड शॉपान आयले. मागीर मॅनेजींग हो जो एक इश्यू येतालो, दॅट इज टायम म्हाजे ग्रॅज्युएशना जातकूर आमी ह्या बिझनसान आयले. ओके, आणि बिझनसान येतकूर म्हाका ऑर्गनायज बिझनस करून हो स्केल करपाची एक उमेद आशिल्ली. and that is where माझी जर्नी स्टार्ट जाली ह्या बिझनसा बद्दल डिटेलिंग वचून हाका ऑर्गनायज करून प्रॉपर ब्रँडिंग करून प्रॉपर लोकां कडेन पावोवपाची. अँड दॅट इज अ टायम माझे बिझनस कसो ऑर्गनायज करप ताजेरूय हांवें 2 ते 3 वर्सां हातून घातली बिझनस व्हडले ऑर्गनायज बिझनस करपा खातीर. आणि राजीव तलरेजा एक व्हडलो कोच आसा, ताज्या कोचा अंडर हांवें MBA म्हाजी कंप्लीट केली, मास्टर्स इन बिझनस एक्सलरेशन. आणि त्या टायमाचेर हांवूय ह्या बिझनसान ऑर्गनायज करून म्हाका स्केल करपा लागले. रेडी टू कूक जे प्रॉडक्ट आसा गोंयान आमी इंट्रोड्यूस केले, अराउंड 30 वेरायटीज, जशे चिकन नगेट्स आसा, फिंगर्स आसा, सॉसेजीस, हे प्रॉडक्ट आयले. मार्केटांतल्यान आमकां बरो सपोर्ट मेळ्ळो ह्या प्रॉडक्टा खातीर. आणि दॅट इज अ टायम ऑल्सो आमी स्लोली रेस्टॉरंट बिझनसान एंटर जाल्ले इन द नेम ऑफ अंबिका हॉटस्पॉट. सो आयज ताजी आउटलेट्स आमचे गोंयांनी आसा, प्लस महाराष्ट्रांनी इस्टाब्लिश केले. आय जस्ट वॉन्ट टू नो की देर आर अदर गोवन ब्रँड्स ऑल्सो. येस, देर आर, तुम्हीच मेन्शन केले गोदरेज चिकन हॅड एंटर्ड इन 98-99. येस. वॉज इट देन वेन यू टूक ओवर, वॉज इट अ सॅच्युरेटेड मार्केट ऑर अनसॅच्युरेटेड मार्केट? आणि जर सॅच्युरेटेड असलो जाल्यार तुम्ही तुमची नीच कशी क्रिएट केली? ओके, बिझनसान एक आसा, इट्स ऑल अबाउट अ मायंडसेट. जशें आमी चिंतता तशें घडटा. आमी जर चिंतलें की हे मार्केट सॅच्युरेट आसा जाल्यार खऱ्यांनी सॅच्युरेट आसा. आनी आमी जर चिंतलें की ही ऑपॉर्च्युनिटी मार्केटान ऑपॉर्च्युनिटी आसा, जर आमी कस्टमराची नीड फायंड केली, ताजी जर डिझायर फायंड आउट केली, आनी ताका जर जे प्रॉब्लम आसा ते जर आमी समजले, जाल्यार आमकां दिसतलें की हे मार्केटान खुबशी ऑपॉर्च्युनिटी आसा. सो बेजिकली हे मायंडसेट आणि ऑप्टिमिस्टीक जे मायंडसेट आसा की आमकां लोकां खातीर कितें तरी करपा जाय, बरें कितें तरी दिवपा जाय, देन बिझनसवाले केन्नाच प्रॉब्लम येवपा ना की मार्केट सॅच्युरेटेड आसा. तुम्ही जेन्ना हो टेक ओव्हर केलो बिझनेस, ऑब्वियसली कस्टमरांक एस्पेशली इन FMCG ऑर मे बी रेडी टू कूक, दे ऑलवेज लायक टू इनोवेट. म्हणजे तांकां तेच रेग्युलर नाका. ओके, म्हयन्यांतल्यान एकदा तरी प्रिफर करतले, बट यू वॉन्ट टू गिव देम सरप्रायज, यू वॉन्ट टू टेंटलायज देयर टेस्ट बर्ड्स म्हणा. हाजेर तुम्ही कसो अप्रोच घेतलो इन टर्म्स ऑफ रिसर्च म्हणा, इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट प्लेसमेंट तुमचे म्हणा, इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग द कन्ज्युमर, हाजेर कशें तुम्ही पळयता? या आमी ह्या टायमाचेर कितें केलें, 2 गोश्टी केल्यो. एक टुवर्ड्स अ कस्टमर, कंटिन्युअस आमगेलो रिसर्च चालू आसता की कस्टमराक कितें जाय, तांकां कितें जाय, वॉट दे आर लुकींग. ओके, ताजे नीड कितें आहा, तांकां एडिशन आमी कितें दिवपाक शकता, किंवा तांकां कितें प्रॉब्लम येता जेन्ना ते खंयच्याय दुकानाचेर वता. ह्या 3 गोश्टीचेर आमचो फोकस रेग्युलर आसता. आणि म्हाका सांगपा अशें हें जातलें की जे आमची प्रॉफीट आमी जनरेट करता, नॉर्मली घरा व्हरना तर बिझनसान रिइन्वेस्ट करता. बिकॉज आमची हें आसा की नेक्स्ट स्टील मोर 10 वर्सां हें प्रॉफीट जें आसा तें बिझनसान इन्वेस्ट करून बिझनस बिल्ड करतलें. हो एक नॅशनल लेवलीचे ब्रँड व्हरपाची आमची हें आसा, एस्पिरेशन म्हणपाक शकता. सेकंड, आमी कितें करता की नॉर्मली 3 ब्रँड जे इंटरनॅशनल आमचे सेक्टरान आसा ताका स्टडी करता. 3 नॅशनल ब्रँड जशे बिग बाजार आसा, लिशियस आसा, किंवा आनी खंयचो ब्रँड आहा ताजी स्टडी करता, आनी 3 लोकल ब्रँड आमी स्टडी करता. सो
तातूंत पळयता की आमी वॉट दे आर ऑफरिंग, वाय दॅट कस्टमर इज हॅप्पी विथ देम, वाय दॅट ब्रँड एंड बिल्ड, हाजे दोगांचे मिलन, एक म्हणजे कस्टमर आनी सेकंड जे मार्केट कितें चालू आसा हाजे कॉम्बिनेशन करून हो ब्रँड आमी डेव्हलप केल्लो आसा अंबिका फ्रेश. एंड दॅट इज कंटिन्युअस रिसर्च एंड डेव्हलपमेंट. आमगेले ऑर्गनायज डिपार्टमेंट आसा हू टेक केअर ऑफ दीस थिंग्स. ओके. आणि एक इंटरेस्टिंग गजाल इज जेन्ना जेन्ना आमकां खूबदां दिसता की हांवें बिझनस करचो, हांवें एंटर जावचो, म्हाका एक सेगमेंट दिसता तातूंतले म्हाका एक एकदां अभ्यास आसता, अभ्यास नासता. हाऊ डू यू एनालायज अ फ्रँचायझी मॉडल? आय एम आस्किंग यू दीस बिकॉज यू हॅव ऑलरेडी कम अप विथ फ्रँचायझी मॉडल. हाऊ डू यू सी फ्रँचायझी मॉडल फॉर maybe a first generation entrepreneur or maybe somebody who wants to enter business sector? Exactly. Very nice question. I really appreciate this question. बिकॉज बिझनस जर सुरू करतलो जाल्यार तातूंत 7 फंक्शन्स असता आणि 7य फंक्शन रेग्युलरली चलप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एकूय जर फंक्शन वयर सकयल जालें जाल्यार बिझनस आमचो हॅम्पर जाता. तुम्ही खूबशे पयले आसतले ट्रेडिशनल बिझनस, जर अराउंड 95% ऑफ बिझनसीस क्लोज डावन इन फर्स्ट 5 years. 95%. म्हणजे द सक्सेस रेट इज जस्ट 5% इन अ ट्रेडिशनल बिझनस. बट जेन्ना ते फ्रँचायझी बिझनसान येता द सक्सेस रेट इज 95%. 5% बिझनस फेल जातले आणि 5% जे बिझनस फेल जातले ते फेल जातले कारण कित्याक ते कॉपी करना, प्रॉपर फ्रँचायझराक कॉपी करना, ताज्या खातीर ते फेल जाता. सो हे 7 फंक्शन्स खंयचे तर फर्स्ट फंक्शन मार्केटिंग, सेल्स अँड ऑपरेशन, सपोर्टेड बाय द अकाउंट्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड HR, आणि मेन फंक्शन आसा इज अ मॅनेजमेंट. आता स्वाभाविक आसा की खंयच्याय जो फर्स्ट टायम बिझनस करपा जाय ताका हे 7य फंक्शन करपाक पॉसिबल ना. पूण जर तुम्ही फ्रँचायझी घेयत एक व्हेरी गुड इस्टाब्लिश ब्रँड, तातूंत कितें जाता हे फंक्शन्स आणि रायट बिझनस मॉडेल तुमकां मेळटा फ्रॉम डे वनांतल्यान. सो तुमकां जो टायम स्पेंड करपा जाय हें सगळें डेव्हलप करपाक 10 ते 15 वर्सां ती तुमकां घालोवपा नाका. तर डे वन तुम्ही फ्रँचायझी डे वन तुम्ही शटर ओपन केलें की तुमकां हे सगळ्यो गोश्टी रेडीमेड मेळटा. इट इज इक्वल लायक कोणाकूय जर गाडी घेवपा जाय, तांणी जर स्वताचे टायर हाडले आनी बॉडी हाडली आनी जर चेसी हाडले आनी केलें जाल्यार ती पॉसिबल जावपा ना. केल्यार सुद्दां ती एक लेवलीचेर येवपाची ना. ओके. पण ताणी जर रेडी वचून जर गाडी घेतली जाल्यार ताका मेळटली. ताणी फक्त ती शिकपा जाय ती गाडी कशी चलोवप आनी कशें जर प्रॉब्लम आयल्यार सर्विसिंगाक कोणा कडेन वचप तें. सेम गजाल जाता इन फ्रँचायझींग. इन अंबिका फ्रँचायझी आमी कितें करता तांकां जे पयलीं सिलेक्ट करता रायट कॅन्डिडेट फॉर दीस. बिकॉज स्क्रुटिनी प्रॉपर. येस, बिकॉज रॉंग मनीस जर आयलो आमच्या नेटवर्कान ब्रँडाक हॅम्पर जाला आनी अशें आमी वेस्ट इज मनी ऑल्सो. येस. सो ते आमी घडपा येना म्हणून फायंड आउट करता. खूबदां आमी चुकताय त्या गोश्टीन, मागीर कळटा की तो रॉंग कॅन्डिडेट आयला म्हणून. बट समहाव आमच्या हातूंत एक ट्रेनिंग सिस्टम आसा. 6 दिसाची आमी ट्रेनिंग दिता ताका. तातूंत बिझनसाचे जे सिक्रेट्स आसा, जे गोश्टी करपा जाय, ज्यो गोश्टी करपा जायना ताज्या बद्दल ताका म्हायती दिता. तागेलो मायंडसेट प्रॉपर करता. बिकॉज तो आयिल्लो आसता एक सर्वीस इंडस्ट्रींतल्यान की म्हयनो जालो की आपल्याक पेमेंट मेळटलो. ओके. आणि ताका इन्व्हेस्टमेंट म्हणटा ते कांय खबर नासता. अश्यो खुबश्यो गोश्टी आसा. प्रॉडक्ट म्हणटा ते खबर नासता. कस्टमर म्हणजे कितें तो खबर नासता. हाजी डिटेल म्हायती सायन्स ऑफ बिझनस ते आमी तांकां शिकयता क्लासरूम. हांव स्वता शिकयता ताजे तांकां घेवन. आनी मागीर प्रॅक्टिकल ट्रेनिंग तांच्या आउटलेटीचेर दिता की कशें ऑपरेट करप, मशीन कशें ऑपरेट करप, बिलिंग कशें करप, अकाउंट्स कशें मेंटेन करप. जशें 15 पॉयंट्स आसा शॉप ओपन करपा खातीर, 15 पॉयंट्स आसा शॉप बंद करपा खातीर, आनी मदले मार्केटिंग सेल्स ऑपरेशन कशें करप हेच्या बद्दल डिटेल म्हायती तांकां आमी दिता. सो तांकां आमी एक एंटरप्रिनर डेव्हलप करता तांकां. आनी दॅट इज हाव देर जर्नी स्टार्ट जाता. आतां फायदो कितें जाता की तांकां रेडी मेळ्ळें, फक्त तेंच्यांनी तें शिकप, कॉपी करप, इन्वेस्ट करप आनी बिझनस करप, बेनिफीट घेवप. आनी ते कितें जाता तें केल्ले कारणान 40 इयर्साचे जो आमचो आउटलेट जे आसा ते आउटलेटी कडेन ते पावता फ्रॉम अ डे वन. सो बिगेस्ट फायदो की तांकां 40 वर्सां सेव जाली तांची. अंडरस्टूड न्हू. अँड कस्टमर रेडी आसता त्या जाग्याचेर त्या शॉपार वचपा खातीर. So it is always better. So somebody is interested in FMCG sector or especially in poultry sector or ready to cook sector. I think how do you break up me vis-a-vis तुम्ही example गाडीचे बरे दिले, मी vis-a-vis starting a ready to cook business or a poultry business.
to maybe taking a franchisee of Ambika Fresh. If somebody today, my viewer, is interested in knowing a little more details, if you can just a few touch some points of how to start a franchisee with Ambika Fresh. फ्रँचायझी स्टार्ट करपा खातीर सिंपल प्रोसेस आसा. आमची सायट आमी डेव्हलप केल्ली आसा ambikafresh.com. ताजेर जर तुमी फॉर्म भरलें किंवा आमच्या ऑफिसान कनेक्ट केलें किंवा आमचो खंयच्याय नंबराचेर जर कॉल केलें, आमचो फ्रँचायज मॅनेजर तुमकां टोटल प्रेजेंटेशन दितलो की ह्या बिझनसान कितें तुमकां तुमचे कडल्यान जाय, कसलो मनीस आमी पळयता, वॉट इज अ बिझनस प्लॅन. स्टार्ट जर केलें जाल्यार 2 ते 5 वर्सां तुमी खंयचे लेवलीचेर पावतले आनी तुमकां कितें करचें पडटलें हें सगळें हेजी टोटल म्हायती दिता. आनी तुमकां तो थोडे क्वेश्चनूय विचारतलो क्वॉलिफाय करपा खातीर. त्या स्टाफाचे जर तुमी क्वॉलिफाय जाले जाल्यार नेक्स्ट सेशन जाता आमचें स्मॉल आमी ट्रेनिंग दिता की तुमकां हो बिझनसान सूट आसा काय ना, तुमचो खऱ्यांनी इंट्रस्ट आसा काय ना, ताजी आमी ट्रेनिंग दिवन आमी तुमकां एक स्मॉल टेस्ट दितले. ते टेस्टीन जर क्वॉलिफाय जाले जाल्यार नेक्स्ट आमचो प्रोसेस आसता इज अ लेटर ऑफ इंटेंट आमी सायन करता किंवा फ्रँचायझी कॉन्ट्रॅक्ट सायन करता आनी देन सेटअप करपाचें काम सुरू जाता. पूण हेजे खातीर जे मेन गरज आसा हें तुमचें लोकेशन. लोकेशन सारकें आसप हें व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो 90% जर सक्सेस रेट आसा इन बिझनसान जाल्यार रायट लोकेशना खातीर. एंड ऑल्सो लोकेशन जरी मातशें वयर सकयल जरी जालें जाल्यार व्हडलोसो प्रॉब्लम ना, कित्याक तर आमी हो बिझनस ऑफलायनूच न्हू तर ऑनलायनूय हाडिल्लो आसा. सो इट इज कॉल्ड एज ओमनी चॅनल. हे गोंयांत म्हाका दिसता की फर्स्ट टायम घडटा की खंयचोय ब्रँड ओमनी चॅनल प्रेझेन्स हाडटा. ओमनी चॅनल म्हणजे की तुमकां ऑनलायन ambikafresh.com हाजे जर गेले तुमच्या शॉपाचेर कितें प्रॉडक्ट आसा ते सगळे दिश्टी पडटा. जे लागीं शॉप आसा लागीं शॉप आसा ते ताजे वयल्यान तो वयर चॅक करून ऑनलायन ऑर्डर करपाक शकता, थंयच्यान तुमी तांकां सप्लाय करपाक शकता. सेकंड, तो ऑनलायन चॅक करून तुमच्या शॉपाचेर येवन परचेस करपाक शकता किंवा तुमच्या शॉपाचेर येवन तो चॅक करतलो प्रॉडक्ट आनी ऑनलायन घरा कडेन वचून ऑर्डर करतलो. दीस ऑनलायन टू ऑफलायन, ऑफलायन टू ऑनलायन. सो कन्व्हिनियन्स तुम्ही तुमच्या कस्टमरांक दिवपाक सोदता. इट्स अ नायस थिंग सर की म्हाका इंट्रस्ट असलेत किंवा म्हाका उमेद असली किंवा म्हाजे कडेन पयसो असलो टू इन्वेस्ट म्हणून जायना. आय थिंक देर इज दीस रायट एप्टिट्यूड टेस्ट दॅट यू आर अप्रोचिंग बिकॉज एट द एंड ऑफ द डे युअर ब्रँड इज ऑल्सो एट स्टेक अँड ऑल्सो दॅट पर्सन्स वॉट एव्हर रिसोर्सेस इज एट स्टेक. अगेन जो मॉडेल तुम्ही म्हटलं इज आय थिंक ऑन द सिमिलर लाईन्स ऑफ वॉट मे बी अलिबाबा इन चायना इज डुईंग Exactly. or maybe Reliance Fresh is trying to incorporate here in India. How did pandemic work in your business? ताजे इफेक्ट जालो जाल्यार कितपत जालो आणि were you ahead of innovation that you overcame that particular thing? How do you analyze this last 6 months? येस, कोणीच चिंतून नाशिल्लें की पॅन्डामीक म्हणून अशें कितें तरी आसतलें आनी कोरोना म्हणून कितें येतलो आनी आमचो बिझनस कॉलेप्स जातलो. जशें सगळ्यांचो बिझनस कॉलेप्स जालो आमचोय बिझनस कॉलेप्स जालो आनी आमची जी पोल्ट्री इंडस्ट्री आसा ती टोटली कॉलेप्स जाली बिकॉज ऑफ पॅन्डामीक. कित्याक आयज जर चिकन तुमकां आयज जर जाय जाल्यार हें 2 वर्सां पयलीं प्लॅन करचें पडटा, तेन्ना तुमकां आयचें प्रोडक्शन मेळटा. पूण जस्ट इमेजीन करा की आमची इंडस्ट्री टोटली कॉलेप्स जाली. ओके, एट द सेम टायम आमचें जें कॅपिटल आसा तेंय आमी लॉस्ट केलें इन द प्रोसेस. सप्लाय चेन हॅम्पर जाली. ओके, आनी जे स्टेक होल्डर आशिल्ले जशे आमचे एम्प्लॉईज ओके किंवा जे ब्रांचीस आशिल्ले तांकांय मातसो खूब एफेक्ट जालो. बट एट द सेम टायम डिमांडूय तसो वाडलो. लोक कितें करपाक लागले, जे घाणीतले खंयचे चिकन शॉप आसता किंवा रोडा सायडीन चिकन शॉप आसता थंय वचपाचे बंद केले आनी तांच्यांनी जे ऑर्गनायज प्लेयर जशे ब्रँडेड आसा, अंबिका चिकन हो एक ब्रँड आयज जाल्लो आसा, ताजे कडेन वचपाची हें जाली. आमी तेच टायमाची ही एक ऑपॉर्च्युनिटी पयली की हातून आमी आमचो फायदो आनी आमी कस्टमरा कडेन कशें पावतले. ओके, आनी त्या टायमाचेर आमी ऑनलायन डिलिव्हरी स्टार्ट केली. स्विगी झोमॅटोचेर रजिस्टर केलो. आमचो एक मेनू कार्ड म्हणून एक ॲप आसा, सो ताजेरूय आमी थोडें स्टार्ट केलें, तोय आमकां एस्टाब्लीश करपाक मेळ्ळो. आनी ambikafresh.com हो स्टार्ट केलो, जातून एवरी शॉपाक आयज आमकां 30 to 40 ऑर्डर्स पर डे येता. समजल न्हू. सो लोकांक कितें जालें, कन्विनियन्स जालें, घर बसून तांकां माल मेळपाक लागलो.
ब्रँडेड मेळपा लागलो आणि आमी हायजेनीक जे आनी कशें करतले त्या गोष्टी कडेन विचार केलो शॉप्स हायजेनीक केले कटिंग हायजेनीक केले इन्क्लुडींग खुबशे आमचे 2-3 ब्रांचीस जे आमी लायव्ह चिकन थंय विकताले ते आमी शिफ्ट केले ते फॅक्टरीन हाडले ते रेडी करून दिवपा लागले लोकांनी हाका खूब रिस्पॉन्स बरो मेळ्ळो कितें जालो तांचो वेटिंग टायम जो शॉपाचेर रावचे पडटा अर्द वर चिकन घेवपा खातीर तें गरज पडली ना तांकां रेडी मेळ्ळो हायजेनीक मेळ्ळो क्वॉलिटी मेंटेन जाली आनी मेन म्हणजे आमचो वर्करूय हॅप्पी जालो म्हणजे शॉर्ट टायमा भितून चडशे लोकांक सर्व करपा मेळ्ळें ऑल्सो जे तुम्ही आता एम्बिशियस प्लॅन आहा तुमचो इन टर्म्स ऑफ फ्रँचायझी आय जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड की आतापर्यंत अंबिका फ्रेशचे कितके स्टोर्स आसा अँड वॉट इज युअर टार्गेट फॉर वी ऑलरेडी एट द एंड ऑफ दीस इयर सो डिसेंबर क्लोज जायसर दीस इयर वॉट इज युअर टार्गेट येस आमी नॉर्मली प्लॅन करतना एका वर्साचे प्लॅन करता तसोच आमचो जो प्लॅन आसा आनी जे एक्झिस्टींग आमचे कडेन आतां 6 आउटलेट आसा ओके मडगांव 2 आसा मार्केटान कारमोणा एक आयिल्ली आसा कोलवा एक आयिल्ली आसा सांतेनेज एक पणजेन आयिल्ली आसा मेर्शे एक आसा ओके आनी अशी 6 मार्सेल एक आसा आमची टोटल 7 आउटलेट आमचे कडेन आसा आयज पर्यंत ओके आतां नवीन जी आमी ओपन करता मिरामार ओके एक बरी क्लासीक जाग्याचेर ओपन करता ऑपोजीट ऑफ गोवा इंटरनॅशनल 18 तारखेक ओपनिंग आसा सो हांवूय सगळ्यांक गेस्टांक येवकार करता त्या शॉपाचेर इनॉग्रेशनाक आनी थंयच्यानूय तुमी बिझनस तांकां दिवचो म्हणून नेक्स्ट जे आमचे एक मोठे जे आउटलेट येता इट इज वी कॉल इट एज अ अंबिका फ्रेश एक्सपिरियन्स सेंटर it is going to be 900 square feetaचे down and 900 feet on the top so it's going to be mega एक shop येता as a experience center ज्या हितून तुमकां चिकन आणि रिलेटेड प्रॉडक्ट मेळटले एज वेल एज अंबिकाचे हॉटस्पॉटाचे जे युनीक प्रॉडक्ट आसा लायक जशे आयज तुमी बर्गर्स आसा फ्रायड चिकन आसा मोमोज आमी इंट्रोड्यूस केले हे सगळे प्रॉडक्ट तुमकां एका जाग्याचेर मेळटले सो दॅट ऑल्सो वी आर प्लॅनिंग टू लॉन्च इमिजिएटली सो टोटल बाय दीस डिसेंबर 2020 वी आर गोइंग टू हॅव 13 शॉप्स 13 शॉप लॉन्च जाता चांद्रा एक ओपन जाता सावड्डे एक ओपन जाता सो 13 जातली आमची आणि बाय 31st ऑक्टोबर वी आर लुकिंग टू हॅव 40 शॉप्स इन गोवा आयडिया इज सिंपल एका कॉन्स्टिट्युएन्सीन एक शॉप सो 40 कॉन्स्टिट्युएन्सीन 40 शॉप्स दॅट इज अवर टार्गेट ओके सो दॅट आमी एंटायर गोवाक आमी केटर करपाक शकतले द बेस्ट चिकन आय थिंक एक इंटरेस्टिंग गजाल जी तुम्ही नावां मेन्शन केली इट इज नॉट अर्बन और सिटी सेंट्रिक इट इज ऑल्सो यू मे बी वॉट यू कॉल इट टायर 2 टायर 3 सिटीज काइंड ऑफ दॅट इज ऑल्सो युअर टेकिंग म्हणजे तुम्ही जे म्हणता न्ही आपण नॅशनली फॉलो करता ब्रँड्स आणि ऑल्सो लोकल ब्रँड आय थिंक दॅट इम्प्लायज हियर यू डोंट वॉन्ट बिझनेस ओनली फ्रॉम द टुरिस्ट और मे बी द सिटी dwellers also the village or maybe the semi urban kind of thing. Important gazal is you are an MBA graduate. You have put in your whatever you have studied. तुम्ही तुमच्या बिझनेसान घातले तातूंतल्यान एक मोठो येदो व्हडलो एम्पायर केलो हेजा व्हडलोय तो जावचो अशी आमची आशा आसा हे सगळे तुम्ही ऑब्वियसली खंय तरी कोणा कडच्यान शिकला आनी आयज खंय तरी तुम्ही ते पेन डावन केला तातूंतल्यान तुम्ही एक बूक तयार केला So I want to know a little about this book because if I want to understand your approach towards business, how do I learn your thing, your way of doing business? एक स्मॉल गजाल तुमच्या बरोबर शेअर करता जसो हांव कॉलेजीन आसतना 11वेक हांव एक म्हणटा तसो लाजपी किंवा एकदम शॅबी भुरगो आशिल्लो इंट्रोवर्ट आशिल्लो लोकां कडेन उलोवप हें इम्पॉसिबल आशिल्लें रिजर्वड आशिल्लो रिजर्वडाचे सकयल म्हणपाक शकता आणि दॅट इज अ टायम म्हाका कोणी तरी एक बूक रिफर केलो बाय एंथनी रॉबिन आणि तो बूक इंग्लीश माझी व्हेरी वीक आशिल्ली तो बूक हांवें वाचपाक स्टार्ट केले तो बूक कंप्लीट करपाक म्हाका 6 म्हयने लागले डेली वाचप शब्द समजनाशिल्ले डिक्शनरीचे पळोवप हे वाचता 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 म्हाका कळ्ळें की जर हांवें इंट्रस्ट घेतलो स्वताचेर काम करपा खातीर स्वताक डेव्हलप करपा खातीर तर हांव सक्सेस जावपाक शकता आनी तें सक्सेस जातकूर आणि त्या टायमाचे हांवें डिसिजन घेतले जर जिवनान हांव जर सक्सेस जालो जाल्यार हांव एक स्वताचो एक बूक बरयतलो तो बूक लोकांचे लायफ चेंज करपा खातीर अँड दॅट इज वेर
हांवें म्हाजी जर्नी स्टार्ट जाली हांवें कोचिंग जशें म्हाजो MBA कोर्स जालो हांवें बुकाचेर हो बूक असो न्हू की म्हाजें थॉट प्रोसेस तर हांवें कितें केलें फ्रँचायजी भितून जे सक्सेसफूल फ्रँचायजी आसा शेनाज हुसेन आसा मागीर Across sectors. एक्रॉस सेक्टर पर्सनली वचून तांकां मेळ्ळो सक्सेसफूल लोकांक तांचे कडल्यान शिकलो की हे बिझनस म्हणजे कितें आनी तांचे इंटरव्यूज ह्या बुकान घातले आनी म्हाजी जी नॉलेज आसा कोणाकूय जर बिझनस करपा खातीर कितें जाय पडटलें हे बुकान घालून हो बूक हांवें हो रिलीज केलो ओके आनी आयज हो बूक ऑल्सो यूज एज अ स्टडी मटेरियल फॉर वन ऑफ द युनिवर्सिटी इन बेंगलोर रिफर करता फॉर अ फ्रँचायझी खातीर ओके got it and that is where I got a doctorate degree honorary doctorate being an author सर लास्ट जर हांव तुमकां विचारीत की जे ह्या टायमार अजून पॅन्डेमीक ओवर जावंक ना वी स्टील देर लॉट ऑफ जॉब लॉसीस दॅट हॅज हॅपन्ड लॉट ऑफ सेक्टर्स दॅट दे आर स्टील हॅम्परिंग बरेचशे आमचे गोंयकार भाव जे भायर आसले कामाक आसले ते आयज परत गोंया येयले आनी दे डोंट नो वॉट इज द फ्युचर खंय तरी कोप अप जाता बट इट्स स्टील अनसर्टन अशा टायमार तुमी गोवन युथांक किंवा गोंयकारांक कितें संदेश आसतलो तुमचो वेन यू थिंक ऑफ डुईंग बिझनेस येस व्हेरी गुड दोस्तानो बिझनस सर्वीस किंवा एज अ इन्व्हेस्टर जावप हे खुबशे चॉयस आसता पूण खुबशे जाणांक हो चॉयस मेळना आनी हे चॉयस नाशिल्लेय पूण आयज बिकॉज ऑफ फ्रँचायझी इट इज पॉसिबल की खंयच्याय मनशांक जर ताका जर जिद्द आसा की जिवनान आपूण कितें करतलो किंवा आपले फॅमिलीचे फुडाकार आपूण जर चेंज करतलो सर्वीस म्हणजे कितें आसा की सर्विसान तुमकां रेगुलर पेमेंट मेळटा रेगुलर सॅलरी मेळटा पूण तुमी काम करता कोणा दुसऱ्या खातीर कोणा तरी दुसऱ्याची तुमी स्वप्नां साकार करता पूण बिझनस अशें आसा की ज्या हितून जर तुमी शिकत आनी जर तुमी रायट आयकयत कोणाचे आनी जर सक्सेसफूल बिझनस बरोबर जर एसोसिएट जायत तर तुमी सुद्दां सक्सेसफूल जावपाक शकता आनी फ्रँचायझी हें एक अशें साधन आसा रिस्क कमी रिस्क कमी सक्सेस रेट मायज आसा लो इन्व्हेस्टमेंटान तुमी सुरवात करपाक शकता ओके नॉर्मली कशें जाता की जर ट्रेडिशनल बिझनस आमी जर सुरवात केले पयलींच म्हणजे खुबशे लोक येवन तुमकां फटोवन वयता अननेसेसरी आयटम विकून वतले तुमकां बट जेन्ना तुमी फ्रँचायझीन येता तो फ्रँचायझर तुमकां जशें आमी आमच्या फ्रँचायझांक ते खंयचे इक्विपमेंट घेवप सेटअप कसो करप खंयचो कलर आसप हें सगळें टोटल तुमकां पॅकेज मेळटा हातूंत आणि गायडूय करता गायडूय कळटा मेन म्हणजे मायंडसेट चेंज करप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक जे मायंडसेटान तुमी जर इतकी वर्सां काडिल्ली आसा तेच मायंडसेटान जर बिझनस करपाक गेले जाल्यार फेलियर जातले सो एज अ सक्सेसफूल किंवा रीच मनशाचो मायंडसेट आसप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आनी आमी ते तुमकां दिता सेकंड आमी एक ऑनलायन युनिवर्सिटी लॉन्च करता आमच्या फ्रँचायझी पार्टनर्सा खातीर इट इज कॉल्ड एज अ अंबिका युनिवर्सिटी की ज्यांनी आपल्या घरा कडेन रावन किंवा आपल्या फोना वयल्यान हे सगळे कोर्सीस तेंच्यांनी एसेस करपाक शकता आनी ऑनलायन एवरी वीक वेबिनारूय आमी स्टार्ट करता सो तांचे जे कितें क्वेश्चन्स आसा ते तेंच्यांनी ते विकली मंडे बिटवीन 9 to 10 हे सेशन आसता आमचे आनी थंय तांकां आमच्या बरोबर इंटरॅक्ट करपाक मेळटा विचारपाक मेळटा सो हातून कितें जाता इट इज बिझनस दितात आमी जे हितून करपाक शकता प्लस नॉलेजूय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके आय थिंक जर हांव डिकोड करीत आमचो फूल इंटरव्यू जाल्यार आय थिंक कन्सिस्टंट आनी डिसिप्लीन ही खूब इम्पॉर्टंट गजाल अंडरस्टँडींग द कस्टमर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि आय थिंक आमी म्हणटा की बिझनस आनी आमकां पेचॅक जर आमचो वॉट एवर एक्स अमावंट मेळटा जाल्यार तोच आमकां बिझनसान मेळचो तशें तें जायना तांच्या वडिलांनी जी सुरवात केल्ली 1980s तांच्यांनी एक बरें केलें की तांच्यांनी आपले फुडले जनरेशन आहा ते तांकां ऑलरेडी तांकां ट्रेनींग दिली आनी बिझनस अशें आसा माध्यम की तुमी यू मायट स्टार्ट स्मॉल बट यू वील एंड अप आनी ऑब्वियसली हार्डवर्क जर घातलो जाल्यार यू वील एंड अप इन मेकिंग अ ह्यूज एम्पायर अंबिका फ्रेश अंबिका चिकन इज दॅट स्टोरी आय थिंक वीच एवरी गोवन शूड बी प्राऊड ऑफ ऑब्वियसली कुंकळकर बाब तर आसाच आणि त्यांची एंटायर फॅमिली अँड ऑल्सो द कस्टमर्स दॅट दे केटर टू बट आय थिंक इट्स अ ग्रेट ब्रँड स्टोरी टू टेल टू शेअर अँड टू फ्लॉन्ट मे बी एज अ गोवन थँक्यू व्हेरी मच सर फॉर बींग विथ अस आणि तुमच्या सगळ्या फुडच्या प्रवासाक आम्ही म्हाका दिसता विथ ऑन बिहाफ ऑफ प्रुडंट आय कॅन जस्ट गिव यू गुड विशीस दॅट तुमचो हो प्रवास असोच फुडें उरचो तुमच्या वडिलांनी जरी ते स्मॉल सुरू केलं म्हाका दिसता कॉर्पोरेट लूक ताका दिवपाचें काम तुमी केलें आनी हाज्या फुडें ते
अशेंच वाडत रावचे हेच म्हाका दिसता हांव Thank you. आशा करता. Thank you. देव बरें करूं. Thank you. तुम्ही खंयच वचनाकात, पळयत रावात अशे वेगळे प्रोग्राम. तोपर्यंत पळयत रावात प्रुडंट.